इफ यू कॅनॉट डू ग्रेट थिंग्स यू कॅन डू स्मॉल थिंग्स इन अ ग्रेट वे. लोक माझे जीवाभावाचे झालेले आहेत. मला डॉक्टर्स मदत करतात, मला वकील मदत करतात, मला कोण मदत करत नाही अशी मला व्यक्तीच नाही की मी कल्पवृक्षाच्या खाली आहे. मी जे मागेन ते मला मिळतं. मला अक्षरशः वेळ लागायची वेळ आली आनंदाने. हो ना. एड्स असलेला असतो म्हणजे इतके नवऱ्यांचे प्रकार पण मला माहिती मला मदत करायची नसेल तर तुम्ही तसेच या, तुम्हाला कॅशलेस आनंद मिळेल. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. आज हे गाणं मी कशासाठी म्हटलं असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. कॅशलेस शॉप याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? एक ताई ज्या असंच एक शॉप चालवतात. त्यांचं वय आहे 70. त्यांचं नाव आहे अनघा ठोंबरे. त्यांच्यासोबतच आज आपण भेटणार आहोत आणि त्यांनी या वयातसुद्धा इतकी छान ते समाजसेवा करत आहेत. पुण्यामध्ये कोथरूड या ठिकाणी त्या राहतात आणि त्यांच्यासोबतच आज आपण गप्पा करणार आहोत आणि त्या कशा प्रकारे हे काम करतात त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जे या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल त्यांच्यासाठी म्हणून मी आज सगळ्यात आधी माझी माहिती देते. नमस्कार, मी अमया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आता आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. भेटूया सौ अनघा ठोंबरे यांना. नमस्कार अनघा मॅम. नमस्ते. सगळ्यात आधी तुमची माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि या कामाची सुरुवात तुम्ही कधीपासून केली ते सांगा. मी MA इंग्लिश, MA संस्कृत आणि BEd आहे. अच्छा. आणि केंद्रीय विद्यालयामध्ये मी शिक्षिका होते. अच्छा. चांगलं छान चाललं होतं एकदम. अगदी व्यवस्थित छान नोकरी, मुलगा परदेशामध्ये, म्हणजे जे काही स्वप्न असतात आपली बकेट लिस्ट असते ती संपूर्णपणे पूर्ण झाली होती. आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आपण आपल्यासाठी किती जगणार आणि आपल्याला स्वतः पलीकडे जाऊन आता काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या क्षणी मला माझ्या आईची आठवण आली. आणि खरं म्हणजे मी 50 वर्ष त्यानंतर मी अशी आरामाचंच म्हणजे आपलं सुखवस्तू जीवन जगण्यातच घालवलेली होती. पण मी BAला पहिली आले होते त्या काळामध्ये. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये थोडंसं BAला पहिली आले होते. आणि त्यानंतर मला त्या यशाचा खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की ते वयही तसं होतं. मी 16, 17, 18, 19 वर्षाचे होते. आणि खूप आनंदात असताना आईला पण प्रचंड आनंद झाला. आणि हे सगळा आनंदाचा पहिला भर जेव्हा ओसरला तेव्हा आईने मला एक दिवस बाजूला घेतलं आणि मला विचारलं की तुझ्या या यशाचं श्रेय तू कोणाला देतेस? तर मी म्हटलं, हे तू माझा अभ्यास पाहिला आहेस. कारण आमचा संस्कृतचा अभ्यास खूप कठीण असतो. कारण आम्हाला पुस्तकच नाही मिळत, दुर्मिळ पुस्तकं असतात. पुस्तकं आधी उतरवून काढायची आणि मग त्यांचा अभ्यास करायचा. आणि त्या काळी काही झेरॉक्स नव्हतं आणि असतं तरी ते परवडण्यासारखंही नव्हतं. तर त्यामुळे इतक्या कष्टाने मी अभ्यास केला होता आणि मनपूर्वक केला होता. आणि म्हटलं, तू बघितलेस माझे कष्ट, नंतर तुम्ही आहात, आई वडील आहेत, माझे गुरु आहेत. असं मी नेहमी जसं मुलाखतीत उत्तर देतात तसं उत्तर दिलं. तर ती म्हटली, नाही, तुझ्या या यशाचं श्रेय जी बाई तुझे कपडे आणि धुते आणि भांडी घासते त्यांना आहे. तो शेतकरी तुझ्यासाठी धान्य पिकवतो त्याला आहे. जी बाई रस्ता साफ करते ज्यामुळे तुझं आरोग्य चांगलं राहतं त्याला आहे. ज्याने तुझ्या पेपरचं ओझं उचललं त्या हमालाला सुद्धा तुझ्या यशाचं श्रेय. आणि मग घर बांधणारा कोण, वीटभट्टी कामगार असेल, सफाई कामगार असेल, बांधकाम कामगार असेल, रिक्षा चालवणारा असेल, कोणीही जे असतात हे जे कष्टकरी आहेत त्यांना त्यांच्यावर आपलं यश. आणि सर्वात शेवटी ती म्हणाली की सीमेवरचं रक्षण करतो जवान त्याला सुद्धा तुझ्या यशाचं श्रेय. जर तू सुरक्षित असशील, जर तू सुखी असशील तर तू अभ्यास करशील आणि तू यश मिळवशील. तर त्यांच्यासाठी तुला काहीतरी आयुष्यामध्ये करायचं आहे. कष्ट करणारी जी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी तुला आयुष्यामध्ये काही करायचं आहे. कारण खरं समाजकार्य तेच करत असतात. बरोबर. खरं समाजकार्य मी नाही करत, खरं समाजकार्य तेच करत असतात की मी एवढं उच्च शिक्षण घेतलं आणि त्यांच्या मुलांना शाळेच्या पायरीसुद्धा ओलांडता येत नाही. तर अशा प्रकारे तू त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर मी म्हटलं, आई हे काय तू काहीतरी मला सांगतेस म्हणजे. तर ती म्हणली, मग मी काय कसं समाजकार्य करू, मला कुठे शिकायचं आहे. त्यावेळी खूप मोठी स्वप्न होती. तर ती म्हणली की पिंपळाला पार बांधत राहावं, तुमच्याच्याने जे जमेल ते करा. पिंपळाच्या खाली एक दगड नेऊन ठेव, कोणी थकल्या भागलेला येऊन तिथे बसेल, कुणाशी चांगलं बोल, कुणाचं ऐकून घे, इथून तू सुरुवात कर. आणि मग तुला त्या गरीब लोकांचं अंतरंग तू जाणून तरी घेणार. निदान त्या झाडणाऱ्या बाईशी बोल, काय बाई आलात का, उशीर झाला का, आज कसं काय चाललंय, असा विचार तरी खरं त्यांना.
पण ते काही मी फारसं मनावर काही घेतलं नाही. पण माझं वाचन खूप होतं आणि आमच्या संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे की नत्वहं कामये राज्यम, मला राज्य नको, न स्वर्गम, मला स्वर्ग पण नको, न पुनर्भव, मला मोक्ष वगैरे अशा गोष्टीही नको, कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. म्हणजे एकच इच्छा आहे की एका तरी माणसाचं दुःख मला दूर करता यावं. छान. दुःखाने जे व्याकुळ आहेत, आर्त आहेत, त्यांचं दुःख मला दूर करता यावं असं माझं एकमेव स्वप्न आहे. आणि नंतर असंही एक वाक्य होतं की एकदा परमेश्वराला विचारलं की तू कुठे राहतोस बाबा? तो म्हणतो नाहम वसामी वैकुंठे, वैकुंठात मी राहत नाही, न कैलासे, मी कैलास पर्वतावरही राहत नाही, न क्षीरसागरे, मी त्या समुद्रातही राहत नाही, मी मंदिरातही नाही, जिथं श्रमिक श्रम करत असतात तिथे मी राहतो. श्रमिका यत्र श्राम्यंती तत्र तिष्ठामी सर्वदा, तर तिथे मी असतो. तर मग मी एका क्षणाचा निश्चय केला की नाही, ही सुखवस्तू नोकरी आणि हे सुखवस्तू आयुष्य आपण सोडायचं. मला पेन्शन मिळणार नव्हती, मी त्यावेळी नोकरी सोडली तर 2 वर्ष आधीच सोडली. तरी पण मी तुम्ही केंद्रीय विद्यालयात शिक्षिका होते, मोठी छान नोकरी होती माझी, सर्व सुखसुविधा, भरपूर पेन्शन होतं. पण मी त्याचा सर्व की मी म्हटलं मी असेन की नाही मला माहिती नाही, आणि असेन तरी माझे हे चांगले विचार हे त्याच क्षणी तुम्ही अंमलात नाही आणले तर ते विरून जातात. काळ त्याचा रस पिऊन, संस्कृत माझ्या मते काला पिबती तद रसम, काळ त्याचा रस पिऊन टाकतो. वेळेवरच तुम्ही हे केलं पाहिजे, ज्या क्षणी चांगला विचार तुमच्या मनात येईल त्या क्षणी केला पाहिजे. आणि मी माझी ती नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर मी दिशाहीनच झाले पुन्हा की मी काय समाजकार्य करणार. साधारण 50ची बाई आणि सुखवस्तू आतापर्यंत कोणाशी काही संसारी बाई किती झालं तरी, आणि मी काय समाजकार्य करणार. एक फार सुंदर ज्ञानेश्वरीत वचन आहे की राजहंसाचं चालणं चांगलं म्हणून इतरांनी काही चालायचंच नाही का. बरोबर आहे, सगळ्यांनी आपल्या आपल्या गतीने चालायचं असतं. मग मी ठरवलं की नाही, मी राजहंस नसेन पण मी चालणार नक्की. आणि मग नंतर मी मोठ्या लोकांची चरित्र वाचायला सुरुवात केली. आईचा तो संदेश माझ्या मनामध्ये होताच. आणि मोठ्या लोकांची चरित्र वाचता वाचता मला मदर टेरेसाचं एक वचन मला त्याच्यामध्ये असलं, इफ यू कॅनॉट डू ग्रेट थिंग्स यू कॅन डू स्मॉल थिंग्स इन अ ग्रेट वे. तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकत नसाल तर छोट्या गोष्टी मोठ्या मार्गाने करू शका आणि विथ ग्रेट लव्ह. तुम्ही नुसतं लोकांना प्रेम द्या, ह्याच्या पलीकडे तुम्हाला लोकांना काही नको असतं. वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी गेले आणि त्यांनी मला अक्षरशः झाकून लावलं की म्हणजे डोनेशन द्यायचं असेल तर द्या, आमच्याकडे स्टाफ आहे, आम्हाला डोनेशन्स मिळतात, अनुदान मिळतं आणि आम्हाला काही तुमची गरज नाही. आणि तुमच्यासारखं समाजकार्य तुम्ही काय करणार, काहीच तुम्ही करू शकत नाही या वयामध्ये तुम्ही समाजकार्य. मग मी म्हटलं माझा रस्ता मला शोधला पाहिजे. मी खूप पहिल्यांदा निराश झाले, काय करावं. म्हटलं बोलावं तर खरं गरीब लोकांशी, काय हरकत आहे. मग मी बोलायला लागले, भाजीवालीशी बोलायला लागले, रस्ता झाडणाऱ्या बाईशी बोलायला लागले, घरात काम करणाऱ्या मोलकरणीशी बोलायला लागले, बांधकाम मजूर काम करतात, तुम्ही कुठून आलात, राजस्थानात आलात का, असं मी बोलायला सुरुवात केली. त्या बोलण्यातनं त्या लोकांचे माझं एक वेगळंच नुसत्या शब्दात माझं एक वेगळंच नातं त्यांच्यामध्ये माझं निर्माण झालं. आणि मग ते माझ्याशी बोलायला लागले. त्यांच्यातलीच एक मुलगी 18-19 वर्षाची, ती माझ्याकडे एक चुरगळलेली अशी वही घेऊन आली. ती 9वी शिकलेली होती आणि ती म्हणली की माझी शेवटची इच्छा अशी आहे की ह्या कवितांचं प्रसिद्ध व्हावं पुस्तक. माझ्या ह्या कविता आहेत. आता 18-19 वर्षाची धुणभांडी करणारी मुलगी कविता करते, हेच मला खूप शॉकिंग होतं. आणि मग तिने मला ती वही दिली आणि म्हणली, मला काही कळेच ना की हे काय करावं, हे कसलं समाजकार्य मी कसं काय करू शकणार. आणि ती म्हटलं का गं शेवटची कसली इच्छा तुझी, तू 18-19 वर्षाची आहे. तर ती म्हणली की मला ब्रेन ट्यूमर आहे आणि आमच्याकडे काही पैसे नाही आहेत आणि त्याला ते ECG आहे का, आणखी काय काय करावं लागतं, MRI वगैरे, त्याला पैसे नाही आहेत. नंतर त्यांनी तात्पुरती जी वेदनाशामक औषध दिली ती सुद्धा त्या काळी 200 रुपये रोज असा त्याचा रेट होता, म्हणजे असतं तर 2000 रुपये रेट होईल. तर त्यामुळे आमच्याकडे ते नाही, त्यामुळे मी आता मरणार आहे. इतकं तिने साधं सरळ सांगितलं. माझं डोकं खूप दुखतं, मी भिंतीवर डोकं आपटून घेते, अतिशय डोकं दुखतं. मग मी डिस्प्रिन खाते, डिस्प्रिनने कशाच्या वेदना संपणार, ब्रेन ट्यूमरच्या. तर त्या रात्री मला काही झोप नाही आली. अच्छा, म्हटलं ह्या मुलीसाठी आपल्याला काहीतरी केलं, पण मी काय करणार, मी ना डॉक्टर आहे, माझ्याकडे ना एवढा पैसा आहे की काय करणार. तर म्हटलं मी काय करू शकते, मी लिहू तर शकते. आणि म्हणून मग लेखनाची कला मात्र आहे माझ्याकडे पहिल्यापासून. तर मग मी एक लेख लिहिला तिच्यावर
आणि सकाळ पेपर जो आहे आपल्याकडे तो पाठवून दिला. मला नव्हतं वाटलं की तो प्रसिद्ध वगैरे होईल. कसं काय प्रसिद्ध होणार, काही त्याच्यामध्ये असं नव्हतंच काही अट्रॅक्टिव्ह काम. आणि मी तिला म्हटलं हल्ली फोटोशिवाय कोणी लेख छापत नाही, टी व्ही जसा आलेला आहे नुसता लेख कोणी छापत नाही, मग फोटो. मग तिने फोटो आणून दिला आणि मग तो लेख आम्ही छापला. आणि ती म्हटली मला तुमची मदत अशी हवी आहे की मला मदत नको, म्हणजे तुम्ही मला पैसे वगैरे नका देऊ, मला कामं मिळवून द्या. मी वाळवणाचे पदार्थ करते, मेहंदी काढते, रांगोळ्या करते, फॉल पिको करते, किरकोळ शिवणकाम करते, थोडं ब्युटी पार्लरचं काम करते, अशी मी अनेक कामं करते आणि त्या मला ऑर्डर मिळवून द्या. त्या ऑर्डर मिळाल्या की त्यातनं जे पैसे, तिला काय विचारायला माहिती पुस्तक प्रकाशनाला किती खर्च येतो आणि ती किती कठीण गोष्ट आहे. आणि मग मला हे मला खूप म्हणजे आवडलं. ती काही माझ्याकडे पैसे मागायला आलेली नव्हती की. आणि मी हे विसरून पण गेली की आपण हे असं काही लेख लिहिलं आहे. पोस्टात त्यावेळी काय कुरिअर किंवा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. पोस्टात तो लेख टाकून दिला. तिसऱ्या दिवशी तो लेख पेपरमध्ये प्रसिद्ध झाला. आणि कुठल्या कोथरूडची जी पुरवणी असते छोटीशी त्यावेळी होती बघा, प्रतिबिंब नावाची, त्याच्यामध्ये तो छापून आला. आणि छापून आल्यानंतर मला ते कळलंच नाही, कारण तेव्हा हे मोबाईल वगैरे काही नव्हतेच. सकाळी 6 वाजल्यापासून मला लँडवर फोन यायला लागले की कुठे आहे ती मुलगी आणि आम्हाला तिला मदत करायची आणि तिचा जीव वाचलाच पाहिजे, तिच्या कविता प्रसिद्ध झाल्याच पाहिजे, तिचं शिक्षण पुढे पूर्ण झालंच पाहिजे. तिला कपडे हवेत का, तिला चप्पल हवी आहे का, किंवा तिला व्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा काय हवं, आणि ताबडतोब तुम्ही तिला घेऊन जा दवाखान्यामध्ये आणि तिची आपण सगळी ट्रीटमेंट करून आपण तिला पूर्ण करू. इतके फोन आले ताई की आम्ही 2 दिवस जेवू शकलो नाही, मी आणि माझे मिस्टर. मी उठायची आणि बाहेरून डबा मागवला आणि आम्ही 2 दिवस जेवलो नाही. आणि मला साक्षात्कार झाला, अरे मला कोणाकडे जाण्याची गरज नाही, माझा समाजच इतका चांगला आहे की माझे गरीब कधीही हे होणार नाहीत, कधी त्यांना कधीही काहीही कमी पडणार नाही. एका लेखणीमुळे, एका लेखामुळे इतक्या लोकांनी. आणि लोकांनी ताई मला नाव सुद्धा सांगितलं नाही. असे आपण बसलो ना इथे ठेवले पैसे, मग तुमचं नाव तरी सांगा, कारण मी कॅश घेणं म्हणजे मला गिल्टी वाटायला लागलं की हे मेडिकल सर्टिफिकेट तरी दाखवा किंवा काहीतरी हो की नाही. आणि मी कॅश कसे घेऊ, एक मध्यमवर्गीय आपल्याला कॉन्शियसनेस असतो, नको बाबा कोणाचा पैसा. पण ते म्हणले तुम्हाला काय करायचं आहे. मग शेवटी मी तर तिचा फोन दिला, बँक अकाउंट तिचा उघडून दिला आणि तिच्या बँक अकाउंटवर ती पैसे तिच्या अकाउंटमध्ये जमा झाले. लोकांनी तिला कपडे आणले, लोकांनी तिला चप्पल आणली, लोकांनी तिला व्हिटॅमिन्स आणली, फ्रूट्स आणली. डॉक्टरांनी मला कॉन्टॅक्ट केलं की ताबडतोब घेऊन या. MRI CT स्कॅन आम्ही मोफत करून घेतलं आणि तिची संपूर्ण ट्रीटमेंट केल्या. आज ती मुलगी 2 मुलांची आई आहे. म्हणजे इतकी ती वाचली. आणि तो क्षण म्हणजे इतका साक्षात्कारी होता की मी बदलूनच गेली. आज मी एका आयुष्यात कितीतरी आयुष्य जगते, किती जणांची सुख दुःख ही माझ्यामध्ये सामावलेली. आणि तो आनंद होता की मी कोण आहे, मी ना डॉक्टर आहे, मी काही आहे, मी एका मुलीचा जीव वाचवला आणि तो केवळ एका लेखामुळे वाचला. आणि माझा समाज इतका चांगला. मला वाटायचं की काय आपला समाज म्हणजे नेहमी असंच आपल्या काहीतरी पेपरमध्ये वाचून आपलीच अशी नाही, पण आपल्या समाजात इतका सुसंस्कृत आणि चांगला समाज नाही. बरं, ही बातमी कोणी ST स्टँडवर वाचली, कोणी कुठे वाचली, कोणी नातेवाईकांना कळवली, ही मुंबईपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढीशी बातमी आलेली, एवढासा तो लेख आलेला, तो सगळीकडे पसरला. आणि मला सगळ्या महाराष्ट्रातनं आणि इव्हन ऑल इंडिया लेव्हलवर मला ती मदत मिळत राहिली आणि मिळतच राहिली. आणि त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की असं काहीही असेल तर तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही हे करू. आणि एखाद्याचा आपण जीव वाचवू शकतो. मला अक्षरशः वेळ लागायची वेळ आली आनंदाने. आनंदाने वेळ लागायची वेळ आली. आणि तो तिचा जो फोटो आला होता, त्या वस्तीतल्या लोकांना काही लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिचा फोटो आला होता. तो फोटो बघून तिच्या वस्तीतले सगळे लोक माझ्याकडे आले. आणि ते म्हणले आमच्याकडे ह्याच्यापेक्षा सिरियस आमच्या समस्या आहेत, तर तुम्ही आमच्यावर पण लेख लिहा. असं म्हणून ते आले. आणि म्हटलं सगळ्यांवर मी कुठे लेख लिहिणार आणि तो कोण छापणार. तर मग मी त्यांची एक संघटना तयार केली, अभिनव आनंद सेवा आस पुस्तक ते माझं, की त्याच्यामध्ये केवढे चमत्कार त्या घडवतात. न शिक्षण असतं, न संस्कार असतो, न कुणाचा आधार असतो, पण आपला मार्ग ते आरक्षण मागत नाही, ते नोकऱ्या मागत नाहीत. आपली आपण नोकरी शोधतात. एक मार्ग बंद झाला, एक रस्ता बंद झाला, तो दुसरा रस्ता शोधतात, साहस करतात. एकटी बाई संसार सांभाळते घरोघरी. नवरा व्यसनी असतो, जुगारी असतो, निष्क्रिय असतो, बेकार असतो, परागंदा झालेला असतो, एड्स असलेला असतो. म्हणजे इतके नवऱ्यांचे प्रकार पण मला माहिती अंगावरचे कपडे रोज विकून येतो, जुगारामध्ये घालवून येतो आणि मग त्या बडीला कपडे द्यावे लागतात. रस्त्यावर रोज पडलेला असतो, तिचं काम रस्त्यावरून त्याला घरात आणायचं.
4 माणसांचं जेवण तो एकटा खाऊन टाकतो आणि उलटी करतो, पोरं बाळं उपाशी असतात. अशा एक त्यांच्या ज्या स्टोऱ्या ऐकल्या आणि एवढं करून मला त्यांचा एक गोष्टीचा हेवा वाटला की त्या अतिशय आनंदी होत्या, माझ्यापेक्षा खूपच आनंदी होत्या. सगळ्या प्रकारचे अभाव, शोषण, उपासमार, छळ हे सगळं असताना सहन करून त्या आनंदात होत्या. त्या संक्रांतीला काळी साडी नेसून येणार, गजरा घालणार, ते गट स्थापनेला जाणार, तो नैवेद्य दाखवणार. हे जे त्यांचं जगण्यावरचं प्रेम आहे त्याच्या मी प्रेमात पडलं की आपण कसं आहे, आपण लोक हे यशावर प्रेम करतो, पैसावर करतो, सत्य. आपण आपल्या मुलांवर सुद्धा प्रेम करू शकत नाही. आपण म्हणतो तू हा कसा 90% मिळवतो, तू तर 82%वरच आलास. तर आपण जगण्यावरचं प्रेमच विसरून गेलं. हे लोक जगण्यावर प्रेम करतात. ते मला खूपच त्यांचं जीवन आणि आवडलं, त्यांचं आनंदी राहणं आवडलं आणि त्यांच्याकडे मी खूप शिकले. ते म्हणजे गुरु झाल्या. आणि मग ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मग मी परत लेख लिहिला आणि मी एकही संधी सोडली नाही. कोणी नागपूरला बोलवू, कोणी इंदोरला बोलवू, कोणी मुंबईला बोलवू, आपले खर्च करायचे आणि जायचं तिथं आणि सगळी भाषणं द्यायची आणि निळ्या पेपरमध्ये लेख लिहायचे, निळ्या मुलाखती द्यायच्या. आणि त्यातून आणि जसा व्हॉट्सअपचा जन्म झाला मग ते मला काही असं करावं लागलं नाही. आणि मी त्यांना हे सांगायचे की या लोकांचं जीवन कसं असतं. तुमची मुख्य अडचण काय, तर कपडे नसतो, कामावर जायचं तर कपडे पाहिजेत. मग पहिल्याने मी कपडे जमा करायला सुरुवात केली. मग कपडे करता भांडी नाही ना, नवऱ्याने घराबाहेर काढलं. कुठेतरी एक खोली घेऊन राहते, माळ्यावर राहते, गच्चीवर राहते. मग मला 4 भांडी देता का, मग भांडी असं करत मग मी लोकांना सांगायला लागले की तुम्ही भांडी द्या, तुम्ही आणि मला वाटलं होतं की माझे नातेवाईक मैत्रिणी एवढेच असेल. पण मला माझं भाग्यच थोर की मला इतका प्रतिसाद पहिल्या क्षणापासून मिळाला की मी कल्पवृक्षाच्या खाली यायचं. मी जे मागेन ते मला मिळतं. मला जर वाटलं की या गरीब बाईला मला शिरा खायला द्यायचा आहे किंवा आईस्क्रीम खायला द्यायचं आहे, मग मी कोणाला तरी सांगते, मी स्वतः तर देऊ शकते पण सांगते की आपण असं करूया का, सगळ्यांनाच शिरा करूया का. कोणी रवा आणून देतं, कोणी तूप आणून देतं. आपली लहानपणी जी गोष्ट होती ना तसं आम्ही करून समूह भावनेतून लोक माझे जीवाभावाचे झालेले आहेत. मला डॉक्टर्स मदत करतात, मला वकील मदत करतात, मला कोण मदत करत नाही अशी मला व्यक्तीच नाही. सगळे डॉक्टर्सनी मला सांगितले, हार्ट स्पेशालिस्ट आहेत, गायनोकॉलॉजिस्ट आहेत, आय स्पेशालिस्ट आहेत, तुमच्या पेशंटला आम्हाला काही सांगायची गरज नाही, कुठलं कार्ड नको काही नको, आम्ही फ्री ट्रीटमेंट करणार. आणि डॉक्टर त्यांच्या खर्चाने त्यांना ब्रेकफास्ट देतात, नातेवाईकांना ब्रेकफास्ट देतात आणि मला फोन करतात, झालं बरं का ताई ऑपरेशन. म्हणजे आज इतकी अवघड ऑपरेशन्स मी पार पाडलेली आहेत. कोणाचं बहिरेपण दूर केलेलं आहे, कोणाचे डोळ्यातले दोष दूर केलेले आहेत, मोठी ऑपरेशन, हार्टपासून गायनिक प्रॉब्लेम्स प्रत्येक बाईला. निवृत्त लोक वगैरे भेटायचे तर म्हणे लॉकडाऊनमध्ये आमचे पैसे वाचलेले आहेत तर तुम्हाला आम्ही देऊ का, द्या म्हटलं, पण ते तुमच्याजवळच ठेवा, मला जसे लागतील तसे द्या. 1.5 लाख रुपये होते, जसे लागतील तसे मला द्या. मग मी 20 मुलींना नर्सिंगच्या ॲडमिशनला प्रवेश मिळवून दिला. 20 मोफत. कारण त्यावेळी शाळा बंद होत्या आणि मुली घरी असल्यामुळे बालविवाहाचं हे सुरू झालं की आता करून टाकावं लग्न, कारण खायला कारणीभूत हवा, पुन्हा सुरक्षिततेची काळजी. मग मी 20 बालविवाह थांबवले आणि 20 मुलींना, आणि ते सगळे 1.25 लाख रुपये. इथले पुण्यातलेच आहेत कोण जे तुम्ही सांगत आहेत? हां, पुण्यातलेच आहेत. पण पुण्याबाहेरचं तर मी तुम्हाला सांगितलं की अतिशयोक्ती मी करत नाही, पण मुंबई हे अतिशय प्रेमळ शहर आहे. पुण्यातल्या लोकांनी माझ्या घरी येतात, पाहतात काम वगैरे काहीतरी असतं. मुंबईच्या लोकांना काही माहितीच नाही, पण मुंबईचे रेडीमेड कारखानदार मला, होलसेल कारखानदार मला हे पाठवतात. इव्हन त्यांची हौस पुरावी म्हणून मला आता काय वटसावित्री आहे ना, तर मंगळसूत्र पाठवली आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सची की तुमच्या गरीब बायकांना हे तुम्ही मंगळसूत्र द्या. मग छोट्या मुलांचे कपडे पाठवतात. अशा प्रकारे झबली तर मला 300 झबली 86 वर्षाच्या बाई मला शिवून पाठवतात. हो, 300 वर्षाच्या 86 वर्षाच्या ज्या बाई आहेत त्या 300 झबली मला दर. आणि एखाद वेळ नाही झालं गरीब मुलांचं कसं, मी ससूनमध्ये किंवा अशा याच्यात ती बाळं उघडी नागडी पडलेली असतात, त्या उघड्या नागड्या पडलेल्या बाळांना मी झबली पुरवते. झबली आणि मस्तपैकी आम्ही त्याचा बाळंत विडा तयार करतो. झबलं टोपडं. हां, आणि आणखी एक सांगायचं झालं, मी लोक मला डोनेट करतात. कॅशलेस शॉप ही संकल्पना काय आहे आणि याला कशी सुरुवात तुम्ही केली? तर आम्हाला असे लोक कपडे आणून द्यायचे, भांडी आणून द्यायचे, धान्य आणून द्यायचे आणि मग ह्या सगळ्याचं मी आपलं ते देत होतं. एक शॉप ही गोष्ट माझ्या काही ह्याच्यात नव्हती. तर लोक काही येऊन मागायला लागले, गरीब लोक काही येऊन मागायला लागले, आम्हाला सोऱ्या देणं, दिवाळीत चकल्या करायच्या आहेत. म्हणून म्हणायचं हे काय दुकान आहे का, तर ते म्हणायचं हे दुकानच आहे. हां, इथं सगळंच मिळतं, डिपार्टमेंटल स्टोअर किंवा मोठा मॉल असावा. कुठली गोष्ट सुई दोऱ्यापासून इथे मिळत नाही असं नाही आहे. त्यामुळे या दुकानामध्ये सर्व गोष्टी मोफत मिळतात.
फक्त त्या कष्ट करणाऱ्या गरीब गरजू लोकांना मिळतात, त्यांना त्यांच्या निवडीच्या मिळतात आणि अगदी आनंदाने मिळतात की त्याच्यात काही उपकार किंवा अशा भावना. दुकानाला कॅश काउंटर नाही. दुकानाचा कधी कधी दवाखाना होतो, तिथे डॉक्टर तपासायला का. दुकानाचं मुलगी दाखवण्याचं केंद्र होतं, तिथे मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम सुद्धा माझ्याकडे होतो. लेट मी टेल यू गाईज, मी यांच्या घरीच हे शॉप आहे. खरं तर यांचं वय 70 वर्ष आहे आणि यांचे मिस्टर यांच्या सोबत राहतात आणि हे दोघंजणं मिळून एवढं छान हे सगळं काही चालवत आहेत. खरं तर यांच्या मदतीला फक्त यांचे व्हॉलेंटियर्स आहे, बाकी सगळं काही या बघतात आणि तरी पण हे एवढं मोठं कार्य करत आहेत. खरंच मॅम तुम्हाला सलाम करतो आम्ही. खूप छान वाटलं हे तुमचं बघून आम्हाला कार्य. हे बघा तुम्ही बघू शकता, हे आहे यांचं कॅशलेस शॉप. यांच्या एका रूममध्येच हे त्यांनी सगळं शॉप बनवलेलं आहे, जे 24 तासामध्ये शॉप रिकामं होतं असं हे शॉप आहे. तर या ठिकाणी त्यांनी ही साड्यांची लायब्ररी बनवली आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत. गरजू व्यक्तींना, गरजू महिलांना या साड्या दिल्या जातात. तुम्ही कुठली आवडीची साडी घेऊन जाऊ शकता आणि परत आणून द्या, नाही दिली तरी चालेल. इथे भांड्यांची बँक आहे आणि बरेच भांडे आहे त्यांच्याकडे जे लगेच हे देऊन देतात. त्याच्यानंतर धान्याची बँक आहे. आणि हे काही पुस्तकं आहेत, वह्या आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी आहे. अच्छा, सगळे यांना मेडल्स मिळालेले आहेत. ह्या शॉपमध्ये तुम्हाला कुठलीही वस्तू मिळू शकते. आम्ही कित्येक गरीब मुलींची लग्न लावून दिलेली आहेत. लग्नाचा पूर्ण बस्ता बांधता येतो. मुलीच्या पसंतीच्या साड्या आम्ही देतो, हे देतो, लाडू चिवडा सुद्धा आम्ही देतो, किराणा माल देतो. संपूर्ण कुठलीही गोष्ट त्यांच्या हौसेची असेल, गरजेची असेल, पण माझा गिराहिक मात्र मी निवडते. हे मात्र आहे. कॅश काउंटर नाही दुकानाला. आणि हा कॅशलेस दुकानात तुम्हाला कॅश पण मिळू शकते तुम्हाला जर, पण ती आम्ही फी भरणं किंवा आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टींसाठी आम्ही ती मदत करतो. मग त्याच्यातनं कोणी भुकेलं असेल, कोणाला पायात चप्पल नसेल, कोणाला आणि कपडे नसतील, कोणाची फी भरायची असेल, वही पुस्तकं नसेल, अंघोळीला साबण नसेल, सगळ्या गोष्टी, छोटी टूथपेस्ट नसेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या शॉपमध्ये कुठली तुम्ही मागाल ती गोष्ट मिळते. फक्त माझी स्पाय सिस्टीम आहे, म्हणजे गुप्तहेर माझे हिंडत असतात आणि ती व्यक्ती कष्ट करणारी आहे की नाही, गरीब आहे की नाही आणि गरजू आहे की नाही, हे 3 क्रायटेरिया आम्ही लावतो. खूप छान. आणि मग कुठलाही भेदभाव नाही. बरोबर. सगळ्यांना तुम्ही कुठल्याही जाती धर्माचा असो, काही असो, त्या कष्ट करणाऱ्यांचे आम्ही पायसुद्धा धरतो. म्हणजे इतकं त्या दुकानात त्यांनी यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांच्या आवडीची कुठलीही गोष्ट ते मागू शकतात, गरजेचे मागू शकतात. कित्येकांची इंजिनिअरिंगची, रोजगार हमीवर काम करण्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आम्ही पूर्ण केलं. तुमची जर इच्छा असेल तर तुमचा नंबर मी इथे या व्हिडिओमध्ये देऊ शकता. अच्छा. आणि 19 साली माझा जेव्हा लोकसत्तामध्ये लेख आला होता, तर त्या लेखापासून अनोख्या दुकानाच्या गोष्टी म्हणून लेख, आम्ही पुस्तक पण लिहिले अनोख्या दुकानाच्या गोष्टी. तर त्या सगळं हे दुकान पाहायला मला मजा वाटते की लोक जसं ताजमहाल पाहायला जातात तसं माझं एका छोट्या खोलीतलं जे दुकान आहे ते पाहायला लोक येतात आणि आश्चर्यचकित होतात. आणि कुठलाही गरीब आजपर्यंत आणि मला कधी कमीच पडत नाही. म्हणजे गरिबांना अमुक गोष्ट हवी आहे. आणि एकदा मला एक म्हणलं की बासमती तांदूळ कसा असतो म्हणे, आम्हाला रेशनवरचा तांदूळ खाऊन कंटाळा आला आहे म्हणे, तुम्ही एकदासुद्धा खाऊ शकणार नाही. मग मी कोणाला असे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपला म्हटलं की आपण त्यांना बासमती तांदूळ द्यायचा का. हो, सगळ्यांना बासमती तांदूळ दिला. आणि प्रेक्षकांना सांगा की कुठल्या गोष्टी जर त्यांची इच्छा असेल काही दान करण्याची, काही डोनेट करण्याची, तर ते कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतात आणि करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता. तुम्ही असं करा, मला व्हॉट्सअपवर तुमची मदत करण्याची इच्छा आहे असं दाखवा. मग तुम्ही एखाद्या मुलीला नर्सिंगला ॲडमिशन करून देऊ शकता, एखाद्या प्रेग्नंट बाई आणि बाळंतीण स्त्रीला खाण्यापिण्याचे पदार्थ देऊ शकता, कुठलाही एखाद्याच्या संकटात मदत करू शकता, मुलीचं लग्न कार्य तुम्ही लावून देऊ शकता, कुणाला नोकरी रोजगार मिळवून देऊ शकता, कुणाचं शिक्षण पूर्ण करू शकता. तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. तुमचं जर माझ्याकडे नाव असेल की मदतीला तुम्ही तयार आहात तर काहीच नाही. म्हणजे अजूनही खूप असंख्य लॉकडाऊनमुळे या करोनामुळे पुन्हा समाज खाली गेला. नाही तर मला असं वाटत होतं की चला 5-10 वर्षात माझ्या दुकानाला मला टाळं लावावं लागेल आणि तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असेल की माझं हे दुकान बंद झालं, आता कोणाला काही नको आहे. पण लॉकडाऊनमुळे पुन्हा आपण सगळे पुढे गेले होते आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत.
तर या सगळ्यांसाठी आम्ही काम करतो. आता आदिवासी भागासाठी सुद्धा मी काम करते. तर तुमच्या या शॉपमध्ये काय काय आहे? आमच्या या शॉपमध्ये एक मुख्य आहे जी साड्यांची लायब्ररी आहे. अच्छा. आता त्यांनीच मला सुचवलं, गरीब बायकांनीच मला, की तुम्ही अशा एकीलाच साड्या नका देऊ, चांगल्या चांगल्या साड्या. एकाने मला पैठणी भेट दिली होती गरीब लोकांसाठी. तर मी त्याचं काय करू, त्याचे नेसून काय भांडी घासणार का? पण त्या म्हणल्या हो आम्हाला आवडते पैठणी नेसायला, पण आम्ही 2-2 दिवस एक एक जण नेसू. सगळ्यांनी ब्लाऊज शिवले आणि सगळे 2-2 दिवस एक नेसले. तर त्यांनी मग साड्यांची लायब्ररी आहे, भांड्यांची बँक आहे, सर्व प्रकारची भांडी मिळू शकतात. म्हणजे एखाद्याला वडापावचा धंदा सुरू करायचा आहे समजा, तो करू शकते ना ती. तर ती मग तिला मग आम्ही सगळी भांडी, कढई, उलथणं, झारा, काय जे असेल ते, तेल, बेसन, बटाटे वगैरे असं सगळं आम्ही तिला देतो, भांडवल देतो आणि तू हे काम कर. शिवण मशीन 10 जणांना मी जणींना पायावर उभं केलं. शिवण मशीन असेल तर देऊ शकता, सायकलही देऊ शकता, ज्यातून ती व्यक्ती पायावर आपल्या उभी करू शकते. नर्सिंगची फी एखाद्या मुलीची तुम्ही भरू शकता, 6,000 रुपये फी आहे, ती तुम्ही भरू शकता. तुम्ही कपडे देऊ शकता, तुम्ही भांडी देऊ शकता, तुम्ही खेळणी देऊ शकता, तुम्ही वह्या पुस्तकं स्टेशनरी देऊ शकता. कुठलीही गोष्ट सुई दोऱ्यापासून कुठली गोष्ट. 40 मुलांना आम्ही चप्पल घेऊन दिल्या. तिथे काचा होत्या दारूच्या बाटल्यांच्या आणि मुलांचे पाय रक्तबंबाळ व्हायचे. तर आम्ही 40 मुलांना चप्पल घेऊन दिली. आम्हाला काय पाहिजे ते चप्पल. तुम्ही साबणाची वडी देऊ शकता, तुम्ही वाटीभर तांदूळ दिलेत तरी मला हवेत. असं काही नाही की तुम्ही 1 किलो द्या, 2 किलो द्या, असं काहीही नाही. माझा गरीब एक वेळ जेवला तरी मला दुसरा वेळ परमेश्वर आहेच, कुठून तरी येतच राहतो. तर अशा कष्टकरी लोकांच्या ही त्यांना मदत नाही, ते माझ्याकडे मागायला येत नाहीत, ही भीक नाही, हे त्यांना आळशी बनवणं नाही. त्यांच्या कष्टांचा सन्मान आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हे दुकान चालतं. हे मानवतेचं दुकान आहे, कृतज्ञतेचं दुकान आहे. आणि त्यांनी जी मुलं सांभाळलेली आहेत त्या मुलांना पण मी मदत करते, त्यांच्या शिक्षणाला मदत करते. त्यांना सहलीला जायचं असेल तर त्याची फीसुद्धा मी देते. त्यांचा आनंद मला मिळत राहतो आणि त्यातून हे शॉप खूप जोरात चाललेलं आहे. वा वा वा, क्या बात आहे. ह्या आमच्या बाई ज्या आहेत या रोज नवी साडी नेसतात लायब्ररी बेसिसवर. त्या रोज नवी साडी, म्हणजे हा त्यांचं जगण्यावरचं प्रेम मला सांगायचं. की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते आनंद राहण्याची कला आणि ही यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. तर मी असं आवाहन करते की कुठल्याही प्रकारची मदत तुम्ही आमच्या दुकानाला, एक तर तुम्ही आधी या, आमचं दुकान पहा, आमचं कल्पना समजून घ्या आणि कुठल्याही प्रकारची तुम्ही मला मदत करायची नसेल तर तुम्ही तसेच या, तुम्हाला कॅशलेस आनंद मिळेल. किती छान, किती छान सांगितलं खरंच. आणि ह्या कॅशलेस शॉपमध्ये गरिबांनीच यावं असं नाही, कोणालाही ही जी कल्पना तुम्ही तुमची पण राबवू शकता, कसंही करू शकता. पण हा मार्ग अवघड आहे, कोणी हा करू शकेल असं नाही. तुम्हाला करू शकत नाही, तर सगळ्यांनीच केलेलं असतं, सगळ्यांनी केलं. देण्याची इच्छा सगळ्यांची असते. आणि मी एवढी गॅरंटी देते की तुम्ही दिलेली वस्तू त्या योग्य व्यक्तीपर्यंत 24 तासाच्या आत मी ती पोचवणार. आणि कुठलाही म्हणजे अनाठाई दान म्हणजे ज्याला म्हणतात, अपात्र दान म्हणतात, तसं दान होणार नाही. हे योग्य व्यक्तीकडे ती वस्तू जाईल. मग तुम्ही मुलांच्या शिक्षण आणि आरोग्य हे आमचे 2 हे आहेत मुख्य गोष्टी आहेत. तर त्यासाठी तुम्ही जर मदत करायला लागलं तर त्या अनंत प्रकारची मदत हवी आहे. आणि कोणाला आपण आनंदी कशाने होतो तर दुसऱ्यांना आनंदी केल्याने आपण सगळ्यात जास्त आनंदी होतो, हा माझा अनुभव आहे. तर हे आनंदाचं दुकान आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे मदत करू शकता. ताई तुम्हाला माझा फोन नंबर सांगते आणि त्या फोन नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला नक्कीच इथे मदत करा. आणि काही नाही तर तुमच्या शुभेच्छा आणि तुमची भेट आणि तुमच्याशी ओळख करून घेणं सुद्धा मला खूप खूप आवडेल. मला पण खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी गप्पा मारून बोलून आणि तुम्ही तुमच्या कार्याचा हा प्रवास सगळं समजून घेऊन खूप खूप आनंद झाला. तुकाराम म्हणतात ना की ठेविले भांडार धन्याचा हा बाल, मी तो हमाल भारवाही. माझं हमालीचं काम आहे, इथून मिळतं तिथे द्यायचं. पण जे काम मी करते ते मी अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून करते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर अनघाताईंबद्दल मला खरंच काहीच माहिती नव्हतं, पण काल मला नीता देशपांडे हिचा मेसेज आला आणि यांचा लेख मी वाचला आणि लगेचच आज दुसराच दिवस आहे आणि मी आज इथे येऊन पोचलेली आहे आणि वाटलं की खरंच तुमच्यासाठी हा व्हिडिओ करायलाच हवा आणि यांचं हे कार्य तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायला हवं म्हणून हा व्हिडिओ आजचा मी केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक होऊन जाऊ द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.